नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण. आज सकाळी जरा लवकरच उठलो होतो. आज म्हणलं जरा वायला जाऊन यावं, हळदीचं रेट बीट बघावं आणि नाश्ता करून यावं म्हणून वायला निघालो होतो. लगेच म्हणलं गाडीला स्टार्टर मारावं. लगेच आपल्या गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीमध्ये जाऊन बसलो. गाडीला स्टार्टर मारला आणि म्हणलं निघावं आता. आणि मग नंतर पुढे गेलो. गाडीला स्टार्टर मारून लगेच गाडी रोडला घेतली. म्हणलं चलावं आता. मग वायमध्ये जरा पोचलो. वायकडं आल्यानंतर म्हणलं जरा चला इकडं तिकडं फिरून यावं. जरा म्हणलं मस्त फेरफटका मारला. जरा इकडं तिकडं फिरलो मस्तपैकी. त्याच्यानंतर मग ज्वाली मिसळवाल्याकडे गेलो. मस्तपैकी मिसळ खाल्ली. तिथनं म्हणलं चला लई दिवसानं आपण स्टँडला गेलो नाही. मग नंतर वाई स्टँडला गेलो. मस्त एस टी स्टँडला जरा इकडं तिकडं फिरालो. मस्त गाड्या बघितल्या, एसट्या बघितल्या, लालपरी बघितली. तिथनं आलं. मग नंतर गणपती घाटावरती आपलं महागणपतीचं दर्शन घेतलं. लांबनंच घेतलं, लय जवळ गेलो नाही ते, कारण आंघोळच केली नव्हती. बिना आंघोळीचाच आलेलो त्याच्यामुळं असा विषय आहे आपला. मग नंतर आपलं लांबनंच आपलं मग गणपतीचं दर्शन घेतलं आणि म्हणलं वाटायला निघावं. इतकं प्रॉब्लेम आहेत ना, कुणाला सांगू तेच कळत नाही. काय सांगू तुम्हाला. मग नंतर म्हणलं जावं आपलं नदीकडं, दररोज आपण बसतो तिथं जावं. मग आलो. बदकं बिदकं होती तर मग तिकडं जाऊन आपलं बसलो मस्तपैकी. मग बोरिवला आलो धरणाकडं. तिथं जाऊन बसलो जरा. मस्त शांत पाणी चाललेलं. मस्त पाण्याखाली म्हणलं पाण्याच्या तिथं बसावं आणि निवांत जरा आपला मनोगत व्यक्त करावं. प्रयत्न करत राहिलं पाहिजे माणसानं, एवढं तर खरं आहे. 1 किलो विकू 2 किलो विकू, पण प्रयत्न करत राहायचं. भले आपल्याकडं आत्ता सध्या एवढं भांडवल नाही की आपण जास्त लोकांपर्यंत पोचू, पण पोचण्याचा नक्की प्रयत्न करू. मी भरपूर मार्केटिंग करतो आहे लोकांपर्यंत पोचण्याचा हळदीचा. पण प्रयत्न करून पण आहे ना, कसं काय होतं माहिती आहे का, आपलीच लोक आपल्याला साथ देत नाहीत, ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला काय सांगायचं आता, मी आता हळद जरी विकायचं म्हणलं ना, म्हणजे आपल्याच दुकानदारांना, ट्रेडिंगवाल्यांना, तर ते हळद घेत नाहीत. एकदम स्वस्त आहे माझ्याकडे हळद. 190 रुपये किलो हळद आहे माझ्याकडे, 190 रुपये. आणि खूप हा रेट कमी आहे हळदीचा, कारण मी जास्त पैसे घेत नाही. मी फक्त किलो मागं 5 रुपये कमवतो. याच्या पलीकडे एकही रुपया कमवत नाही. माझं हे स्वप्न आहे की मला खूप मोठा व्यावसायिक बनायचं आहे, हळद विकायची आहे. बरीचशी स्वप्न आहेत माझी. पण इथं आल्यानंतर मला शांतता वाटते. रोज आहे ना, रोज इथं नदीला येऊन, रोज म्हणजे तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, रोज इथं नदीला येऊन आहे ना शांतपणे बसतो मी. मला बरं वाटतं इथं नदीकडं आल्यानंतर. कारण माहिती आहे का, बराचसा मनातनं तुटलेलं आहे मी. बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडून वेगळ्या झालेल्या आहेत मनापासून. बऱ्याचशा गोष्टी माझ्यापासून लांब गेलेल्या आहेत. पण इथं आलं ना की जरासं थोडा थंडावा भेटतो, शांतता वाटते. पण हे कितपत, कधीपर्यंत काही माहीत नाही. पण चाललंय, चालून द्यायचं. बरीचशी माझी स्वप्न आहेत, ती पुढच्या 5 वर्षात मला पूर्ण करायची आहेत. मला यूट्यूब चॅनल खूप खूप पुढं घेऊन जायचं आहे. या यूट्यूब चॅनलमधनं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आता कळतील की मी काय काय गोष्टी कशा कशा करतो आहे ते. मला खूप हळद विकायची, हळद पावडर डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक विकायचे. माझ्याकडं खूप हळद आहे, मला विकायची आहे ती हळद.